सूर्य मावळत होता आणि नारंगी रंगाची किरणे खिडकीतून घरात शिरत होती. रमा सोफ्यावर बसून जुना अल्बम चाळत होती. प्रत्येक पानावर आठवणींचा सुगंध दरवळत होता. तिच्या चेहऱ्यावर हसू होते, पण डोळ्यात एक अनामिक हुरहुर होती. तिचे बोट एका फोटोवर थांबले. तो होता तिचा धाकटा भाऊ विनयचा. विनय आणि रमा दोघेही लहानपणापासून एकमेकांचे जीवाभावाचे मित्र होते. विनय स्वभावाने शांत, समजूतदार आणि हळवा. रमा उत्साही, बोलकी आणि थोडी हट्टी. त्यांच्यात नेहमीच भांडणे व्हायची, पण ती क्षणिक असायची. एकदा दिवाळीच्या खरेदीला जाताना रमाचा ड्रेस विनयच्या सायकलच्या चाकात अडकून फाटला. रमा खूप रडली आणि विनयवर रागावली. विनयने लगेच आपली पॉकेट मनी देऊन तिला दुसरा ड्रेस घेऊन दिला. तो दिवस आजही तिला आठवतो. वर्षे सरली, दोघांचेही शिक्षण पूर्ण झाली आणि ते आपापल्या आयुष्यात रमले. विनय नोकरीसाठी परदेशी गेला आणि रमाचेही लग्न झाले. सुरुवातीला रोज फोनवर गप्पा व्हायच्या, पण नंतर कामाच्या आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमध्ये दोघेही व्यस्त झाले. भेटीगाठी कमी झाल्या, फक्त सणासुदीला फोन व्हायचे. एक दिवस रमाला विनयचा फोन आला. त्याच्या आवाजात एक प्रकारची उदासीनता होती. तो म्हणाला, रमा, लवकरच तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. पण त्याच्याशी पुन्हा बोलण्याआधीच एक वाईट बातमी आली. एका अपघातात विनयचे निधन झाले होते. रमाला धक्का बसला. तिच्या डोळ्यासमोर लहानपणीच्या आठवणी तरळून गेल्या. तिचा ड्रेस फाटल्यावर त्याने तिला नवीन ड्रेस आणून दिला होता. आज तोच भाऊ आयुष्यातून दूर झाला होता. काही दिवसांनी विनयच्या परदेशी मित्राने त्याच्या वस्तू रमाला पाठवल्या. त्यात एक बॉक्स होता. त्यात एक डायरी आणि काही फुलं होती. डायरी उघडल्यावर रमाला धक्काच बसला. ती डायरी तिच्यासाठीच लिहिली होती. त्यात विनयने त्याच्या भावना, रमाने त्याला दिलेले पाठबळ, त्याचे प्रेम आणि सर्वात महत्त्वाचे याविषयी लिहिलेले होते. त्या डायरीत एक मजकूर होता. रमा, आठवतं? एकदा तू मला म्हणाली होतीस की तू नेहमी माझ्या पाठीशी राहशील. आज जेव्हा मला तुझ्या मदतीची गरज होती, तेव्हा मी तुला बोलवू शकलो नाही. तुला माझ्यामुळे त्रास व्हावा अशी माझी इच्छा नव्हती. पण आता मला एक गोष्ट सांगायची आहे. डायरीचा शेवटचा कागद फाटलेला होता आणि त्याच ठिकाणी ती वाळलेली फुलं ठेवलेली होती. रमाचे डोळे पाणावले. तिला आठवले, ही तीच फुलं होती जी विनयने तिला लहानपणी तिच्या वाढदिवशी दिली होती. ती फुलं जपून ठेवण्यामागे त्याचे काहीतरी कारण असावे. आज रमाच्या आयुष्यात सर्व काही आहे. एक प्रेमळ पती, आनंदी कुटुंब, पण तरीही तिच्या मनात एक पोकळी आहे. ती नेहमी विचार करते, जर तिने विनयशी आणखीन बोलले असते, त्याच्या भावना समजून घेतल्या असत्या तर. आजही जेव्हा ती जुना अल्बम उघडते, तेव्हा त्या फोटोमध्ये तिला विनयचे हसरे डोळे दिसतात. पण तिच्या मनात एकच प्रश्न घर करून राहतो, विनय, तू शेवटचे काय सांगणार होतास? ही कथा आपल्याला हे शिकवते की नाती जपायला वेळ द्या, कारण वेळेने नाही तर आपल्या माणसांच्या आठवणींनी आयुष्य समृद्ध होते. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.